सद्गुरू बागडे बाबा यांचे एकनिष्ठ शिष्य, कोरोनाच्या कठीण काळात जतकरांसाठी कोरोना योद्धा ठरलेले, गोरगरिबांचे खरे कैवारी, तपोवन रेवणसिद्ध चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती अधिष्ठान हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मान्य श्री संतोष पोरे संपादक, मान्य श्री अशोक स्वामी जत शहर प्रतिनिधी, तसेच TVM न्यूज मराठी टीम जत आणि सांगली. TVM न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत. आपण जाणून घेणार आहोत की ह्याच्या अगोदर डॉक्टर कनसे होते, त्यांना तिकडे रिलीज केलेले आहेत आणि त्यांच्या जागेला नवीन वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर बडबडे हे आलेले आहेत की त्यांचा जो कार्यकाळ आहे तो नेमकून कोरोनाच्या ह्या काळामध्ये आलेला आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने आता येळवी आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या काळात कशा पद्धतीने काम करणार आहेत, त्यानंतर कशा पद्धतीनं आरोग्य यंत्रणा आता कामाला लागलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. आपण आता नुकतंच रुजू झालेला आहात. येळवीच्या अगोदर तुम्ही दुसरीकडे कुठे होता काय? मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये माझं MBBS झालं. मी 1 वर्षाची इंटर्नशिप तिथं पूर्ण केली. त्याच्यानंतर DMAR तर्फे बॉन्डेड सर्व्हिस म्हणून मला इथे येळवी PHCला पोस्ट देण्यात आली. तर असं करून मी इथे आलो. बरं, आता येळवी PHC तर नुकताच कोरोनाच्या काळातला हा तुमचा पहिला लढा आहे. बरोबर. आणि या लढ्यामध्ये तुम्ही सामील झालेला आहात. तर तुम्ही कशा पद्धतीने आता इथं पेशंट असेल, कोरोनाचे पेशंट असेल, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हँडल करणार आहात की ग्रामीण भाग आहे आपला, ग्रामीण भागातले काय अज्ञान पेशंट आहेत किंवा भीतीदायक वातावरण आहे इकडे. बरोबर. तर त्यांच्यामध्ये जनजागृती म्हणा किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हँडल करू शकता? तुम्ही म्हणालात तसं जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात तुमचाही सहभाग आहे महत्त्वाचा आणि तुम्ही त्याला म्हणजे मदत पण करताय. म्हणजे आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पण तुमचा एक खूप म्हणजे तुमची मदत मिळते त्या संदर्भात. मी पण त्या गोष्टीलाच सगळ्यात जास्त महत्त्व देतो आणि त्याच्यानंतर कोविडचं वॅक्सिनेशन आहे त्याला आपण खूप जास्त महत्त्व देतो. कारण वॅक्सिनेशन झाल्यावर रोग होण्याची हे म्हणजे जी चान्सेस आपण म्हणतो, प्रोबॅबिलिटी म्हणतो इंग्रजीत, तर तीच खूप कमी होते. त्यामुळे सगळ्यात जास्त आमचा भर वॅक्सिनेशनकडेच आहे. जास्तीत जास्त येळवीच्या सगळ्याच ग्रामीण भागात जेवढं व्हॅक्सिन म्हणल्यानंतर लोकांना जरा भीती वातावरण तयार झालेलं आहे. बरोबर. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येतं की व्हॅक्सिनेशन घ्यायचंच पाहिजे. आणि ह्याच्यानंतर आम्ही TVMच्या मार्फत आम्ही बऱ्याचशा पेशंट मार्फत आम्ही सांगितलं की व्हॅक्सिन घ्या, कशा पद्धतीने घ्या आम्ही सांगितलं. पण तुमचं काय तुम्ही वॅक्सिन नक्की घ्यायलाच पाहिजे. मी एक डॉक्टर असल्यामुळे म्हणजे मला थोडी काही त्याबद्दल एक थोडी जाणकारी असते. त्यामुळे मी हे सांगू शकतो की वॅक्सिन घेणं पूर्णपणे सेफ आहे. ज्याला कोणाला वॅक्सिन घेता येत असेल आणि आपल्याकडे सध्या तर आपल्या आत्ताच्या परिस्थितीनुसार आपण 45 वयोगटाच्या वरच्या लोकांना म्हणजे मोस्टली त्यात वृद्धच लोक येतात, त्यांना आपण सेकंड डोस हे देण्याचं काम करतो आहे. आपल्याकडे आत्ता सध्या तरी जास्त म्हणजे कोविशिल्ड आहे, पण कोवॅक्सिन पण आपल्याकडे थोडेफार डोसेस आहेत. पण 45च्या वर सेकंड डोस आता जसं शासनाकडून आणि म्हणजे काहीच दिवसात जसं आपला अवेलेबल होईल, स्टॉक अवेलेबल होईल, तसं आपण 18 वयोगटापासूनच पण सुरू करणार आहोत. म्हणजे 18च्या वर सगळ्यांनाच पहिला डोस आणि मग तसाच मग जसं शासन सांगते त्याप्रमाणे दुसरा डोस एक 48 दिवसात किंवा असं काहीतरी आपण इथे नियोजन करणारच आहोत. पण मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्हाला जसं जमेल लवकरात लवकर सगळ्यांनी वॅक्सिन घ्या. कारण आता प्रूफ केलं आहे म्हणजे वरच्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हे प्रूफ आलं आहे की वॅक्सिन घेतल्यामुळे कोविड होत नाही आणि कोविड जरी झाला तरी तो 5 दिवसात 6 दिवसात बरा होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता लोकांना थोडासा आता काय सर्दी खोकला ताप आला तर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला संपर्क साधून नक्की त्याच्यावरती निदान करून तुमचे काय असे ते अँटीरेपिड वगैरे टेस्ट नक्की करू शकता. किंवा एखाद्या असं बाहेर एखाद्याच्या कुटुंबामध्ये एखादा पॉझिटिव्ह आला त्याच्या कुटुंबाला तुम्ही तिथे जाऊन तुम्ही अँटीरेपिड वगैरे टेस्ट करू शकता. नक्की रॅपिड अँटीजेनची आपण व्यवस्था केली आहे. आपण एक सेपरेट छोटंसं सेंटर म्हणून एक बाहेरची अशी 2 खोलीची अशी आपण एक छोटीशी हे त्याच्यासाठी म्हणजे फक्त रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आणि RT-PCR स्वॅब टेस्टिंग यासाठी आपण तिथे करतो आहे आपल्याला PHCला लागूनच. त्यामुळे ते इथे तर सुविधा आहेच. तसंच तुम्ही म्हणालात की गावात
ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह आलेत किंवा जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आपण म्हणतो. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे जे घरातच कोणाच्या तरी पॉझिटिव्ह जर कोणी आलं असेल तर त्यांचे जे घरातले जे राहतात सोबत त्यांना आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो. हाय रिस्क कॉन्टॅक्ट्सची पण गावी जाऊन रॅपिड टेस्ट करण्याची आपण सोय केली आहे आणि आपण प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त हे करण्याचे, म्हणजे लोकांपर्यंत पोचण्याचं. आणि लोक इथं पण भरपूर येत आहेत. आम्ही रॅपिड अँटीजन टेस्टिंग पण करतो आहे. 15 मिनटात रिझल्ट येतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कळतं. आम्हाला ज्या पेशंटबद्दल वाटतं की ह्याचा स्वॅब पण घ्यावा लागेल तो आम्ही स्वॅब घेतो आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे पाठवतो. 2 दिवसात तो साधारण 2 दिवसात रिपोर्ट येतो. त्यामुळे पेशंटना ते पण कळतं आणि मग त्यानुसार मग पुढची काय वाटचाल आहे, त्या पेशंटला मॅनेज कसं करता येईल, ॲडमिट करण्याची गरजच आहे का, होम आयसोलेशन कधी करायचं, या सगळ्या गोष्टीची आम्ही काळजी घेत रुग्णांना. ऑक्सिजनची सोय आहे इथे. आपल्याकडे 4 सिलेंडर आहेत ऑक्सिजन सिलेंडर. मी तुम्हाला म्हणलं की इमर्जन्सीसाठी वापरतो. आणि एक आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण आहे. त्यामुळे ऑक्सिजनची सोय आहे. आपण SpO2 जर एकदमच कमी झाला पेशंटचा तर त्याला आपण इकडे ऑक्सिजनचा वापर करून त्याला मॅनेज करू शकतो, इमर्जन्सीसाठी मॅनेज करू शकतो. एकंदरीत आता तुम्ही ऐकलेलं आहात की डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की हा जो ग्रामीण भाग आहे आणि त्यांची पहिलीच जी ड्युटी आहे ती ग्रामीण भागातील लागलेली आहे आणि त्यांची खरं तर कोरोनामध्ये हा त्यांचा सगळ्यात मोठा आत्ताचा जो लढा असणार आहे तो असणार आहे. ग्रामीण भागातल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण न घाबरता लस घ्या आणि सुरक्षित घरी राहून शासनाला सहकार्य करा. धन्यवाद.